गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून भामरागड तालुक्यातील 100हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे। लगतच्या छत्तीसगडमध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। यामुळे इंद्रावती नदीला देखील पूर आलेला आहे, तर आलापल्ली ते भामरागड या मार्गावर काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय आणि त्यामुळे अनेक मार्ग बंद पडलेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, गडचिरोलीमध्ये सध्या पावसाची काय सद्यस्थिती आहे? गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस अजूनही पडत आहे आणि अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागड हे तालुका मुख्यालय असलेलं मोठं गाव आहे आणि या भामरागड तालुका मुख्यालयासह 100 गावांचा संपर्क तुटला आहे। पर्लकोटा नदी जी आहे त्या पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे, कारण छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। बॉर्डर छत्तीसगडच्या बॉर्डरला लागून भामरागड आहे आणि इंद्रावती नदीच्या दबावातून या पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे मोठा पूल 100 गावांना जोडणारा पाण्याखाली गेला आहे। त्यासोबतच आलापल्ली भामरागड हा जो 100 किलोमीटरचा मार्ग आहे त्या मार्गावर अनेक ठिकाणचे लहान पूल आणि वळण मार्ग पाण्याखाली गेले आहे। आता परिस्थिती अशी आहे की भामरागड गावामध्ये वेगानं पर्लकोटा नदीचं पाणी शिरत आहे। बाजारपेठ ही भामरागडची पूर्ण पाण्यात बुडालेली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी मोहिते आणि इतर तहसील प्रशासन यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी पोलीस विभागानं सुरक्षितपणे नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। बाजारपेठ रिकामी करण्यात आलेली आहे। अजूनही पाणी वाढत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुसळधार पाऊस पडत आहे। आज उपमुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी संजय देने यांनी स्वतःहून फील्डमध्ये जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोली तालुक्यातले काही मार्ग बंद पडले होते त्या ठिकाणी ते गेले होते। आता कुरखेडा देसाईगंज या भागात ते फिरत आहेत। जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज आहे, मात्र पाऊस थांबला तरच परिस्थिती आटोक्यात येऊ शकते। दुर्गम भागात दक्षिण गडचिरोली मधली परिस्थिती अशी आहे की भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या तालुक्यातली अंतर्गत जी गावं आहेत त्या गावांचा तालुका मुख्यालयाशी आणि काही ठिकाणी जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे पाऊस थांबणं आवश्यक आहे, मात्र प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज असल्याचं दिसून येत आहे। बरं महेश, धन्यवाद या माहितीसाठी। तिकडे नागपुरात पावसानं थैमान घातलेलं आहे। सक्करदरा भागात मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झालाय। अशात नागरिक घराबाहेर पडल्याचं समोर आलेलं आहे। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूरमध्ये काय सद्यस्थिती पावसाची? खरं तर दुपारी पावसानं उसंत घेतलेली आहे, मात्र पाऊस जरी गेला असला तरी पाऊस ज्या समस्या देऊन गेलेला आहे त्या समस्यांच्या मागे आता नागरिक लागलेला आहे। कारण दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे आहे ते अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। अनेक सखल भागामध्ये जे आहे ते अद्यापही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। कारण अचानक सकाळी सुरू झालेल्या पावसाची कोणालाही जाणीव नव्हती आणि अचानक हा पाऊस सुरू झाला आणि पाऊस वाढत लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। त्यामुळे जे आहे ते आता नागरिकांना मनस्ताप होतोय। घरातून पाणी काढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या ज्या आहेत त्या नागरिकांकडून केल्या जातात। सोबतच पिपळा, हुडकेश्वर भागामध्ये अद्यापही पाण्याचा स्तर जो आहे तो 3 ते 4 फुटावर आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी नागपूर अग्निशमन दलाकडून जे आहे त्या बोट वापरण्यात येतात आणि बोटीच्या माध्यमातून नागरिकांना अंधाराच्या पहिले जे आहे ते रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय। दुपारी झालेल्या पावसामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली, त्यामुळे अनेक भागातला वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं एक आव्हान जे आहे ते प्रशासनापुढे असणार आहे। दुसऱ्या बाजूने पुढचे 2 दिवस जे आहेत ते नागपूरला येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे उद्या आणि परवा देखील अशाच पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्याला पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचलेलं आहे। अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहू लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका वर्तवला जातोय। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणामध्ये पुढील 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यातलं प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। जिल्ह्यामधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या इशारा पातळीपर्यंत गेलेल्या आहेत। जिल्ह्यातलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं आणि इथल्या
प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात। गेल्या आठवडाभर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल या तीनही जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणचं जनजीवन मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालं होतं। आज जर का अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिला तर कधीही या जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचं सत्र या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। मंडणगड, दापोली, गुहागर या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण झालेला आहे। अनेक जे घाट आहेत ते घाट धोकादायक बनलेले आहेत। वाहतुकीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे घाट जे आहेत ते धोकादायक बनलेले आहेत आणि त्यामुळे कधीही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून अनुचित प्रकारसुद्धा घडू शकतो। परंतु सध्या सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यासह कोकणातलं जनजीवनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी, दापोली। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये 5व्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नवीन काहीतरी योजना आणतात। लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा योजना आणतील। सरकारनं हा डाव टाकलेला आहे। तुम्ही 1500 रुपये देतात ते 3 दिवस पुरणार नाहीत। 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का, अशी टीका त्यांनी केली आहे। सगळे सोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅजेट लागू करा। आरक्षण द्यायचं असेल तर बहाण्याची सरकारला गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिलाय। आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा आणि आरक्षणाबाबत आम्ही ठाम असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली। आता आमरण उपोषण हे सुरू झालंय आणि कठोर सुरू झालंय। आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतंय माहित नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहिती आहे। तीनही गॅजेट लावायचे आहेत, सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात। शिंदे समितीचं काम बंद आहे, ते सुरू करण्यात आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। काय वेगळं नाही आहे। द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला। त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं। या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून। परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे। याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय। मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये, तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली। आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं। मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच।